पलूस तालुक्यातील अंकलखोप परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी आज स्वतः बागेत जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि पालकमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली। शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत अशी विनंती त्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे। बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। अंकलखोप परिसरामध्ये केळी, पानमळा, द्राक्षबाग ह्या सगळ्या पिकाचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान गारपिटीमुळे झालेलं आहे आणि फार मोठं नुकसान आहे। किमान 1-2 लाख रुपये एकरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली तरच हे सगळं कव्हर होऊ शकतं आणि त्या शेतकरी या संकटातनं बाहेर पडणार नाही। आणि याच्या संदर्भात उद्या पालकमंत्र्यांच्याकडं आम्ही मिरजेला भेटणार आहे। उद्या पालकमंत्री या जिल्ह्यात आहेत, त्यामुळे उद्या सगळी माहिती त्यांना देणार आहे। मुख्यमंत्र्यांना पण निवेदन मंगळवारी देणार आहे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहे। उद्या चंद्रकांत दादांना फोन करून आम्ही वेळ मागितलेली आहे, त्यामुळे उद्या दादांच्या बरोबर सविस्तर चर्चा होईल आणि कलेक्टरला सूचना ऑलरेडी चंद्रकांत दादांनी दिलेली आहेत, पंचनामा वगैरे करून घ्या म्हणून। परंतु नुकसान भरपाई किती द्यायची ह्याच्यावर अजून एकमत झालेलं नाही, तर त्या संदर्भात आम्ही उद्या चंद्रकांत दादांच्याकडे सविस्तर बोलणार आहे। उद्या चंद्रकांत दादांच्या बरोबर 11-11:30 वाजता बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करून मग आपल्याला सांगतो काय तातडीची मदत होऊ शकते वगैरे।